नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पॅन्डेट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सर्व क्रिया कर्म केल्यानंतर विभीषण येऊन श्रीरामांसमोर नतमस्तक झाला. तेव्हा कृपेचे समुद्र असलेल्या श्रीरामांनी लक्ष्मणाला बोलावले. श्री रघुनाथ म्हणाले की तू वानरराज सुग्रीव, अंगद, नल, नील, जांबुवंत व मारुती हे सर्व नीतिनिपुण लोक एकत्रपणे विभीषणाबरोबर जा आणि त्याला राजतिलक करा. नंतर विभीषणाला उद्देशून ते म्हणाले, वडिलांच्या आज्ञेमुळे मी नगरात येऊ शकत नाही, परंतु माझ्यासारख्याच असलेल्या वानरांना व लहान भावाला पाठवित आहे. प्रभूंचे बोलणे ऐकताच वानर त्वरित निघाले आणि त्यांनी जाऊन राजतिलक करण्याचे सर्व व्यवस्था केली. त्यांनी आदरपूर्वक विभीषणाला सिंहासनावर बसवून राजतिलक केला आणि त्याची स्तुती केली. सर्वजणांनी हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक नम्र केले. त्यानंतर विभीषणासह सर्वजण प्रभूंच्या जवळ आले. मग श्रीरामांनी वानरांना बोलावून घेतले आणि गोड बोलून सर्वांना सुखावले. भगवानांनी अमृतासमान वाणीने म्हटले की तुमच्यामुळेच हा प्रबळ शत्रू मारला गेला आणि विभीषणाला राज्य मिळाले. त्यामुळेच सर्वांना आनंद झाला. प्रभू पुढे म्हणाले, यामुळे तुमची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये नित्य नवीन टिकून राहील. जे लोक माझ्यासह तुमची शुभ कीर्ती परमप्रेमाने गातील ते विनासायास हा अपार संसार सागर पार करू शकतील. प्रभूंची वाणी ऐकून वानर समूह तृप्त होत नव्हते. ते सर्व वारंवार नतमस्तक होत होते आणि त्यांचे चरणकमल धरीत होते. नंतर प्रभूंनी हनुमानाला बोलावले. भगवान म्हणाले, तू लंकेत जा, जानकीला सर्व सांग आणि तिची खुशाली घेऊन ये. मग हनुमान नगरात आला. हे ऐकून राक्षस व राक्षसी त्याचा सत्कार करण्यासाठी धावल्या. त्यांनी अनेक प्रकारे हनुमानाचे स्वागत करून जानकी कुठे आहे ते दाखवले. हनुमानाने सीतेला दुरूनच प्रणाम केला. जानकीने त्याला ओळखले की हा तोच श्री रामचंद्रांचा दूत आहे आणि विचारले की वत्सा, कृपेचे धाम माझे प्रभू, हे लक्ष्मण व वानरांच्या सेनेसह सुखरूप आहेत ना? हनुमानाने सांगितले, हे माते, कौसलपती श्रीराम पूर्णपणे सुखरूप आहेत. त्यांनी युद्धात रावणाला जिंकले आहे आणि विभीषणाला कायमचे राज्य दिले आहे. हनुमानाचे बोलणे ऐकून सीतेच्या मनाला हर्ष झाला. जानकीच्या हृदयात अत्यंत आनंद झाला. तिचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये आनंद अश्रू आले. ती वारंवार म्हणत होती की हे हनुमाना, मी तुला काय देऊ? या वार्तेसारखे तिन्ही लोकात इतर काहीच आनंददायक नाही. हनुमान म्हणाला, हे माते ऐक, मी आज खरोखर सर्व जगाचे राज्य मिळवले आहे, कारण रणामध्ये शत्रुसेनेला जिंकूनही लक्ष्मण व श्रीरामांना निर्विकार रूपात मी पाहत आहे. जानकी म्हणाली, हे पुत्रा ऐक, सर्व सद्गुण तुझ्या हृदयात वसोत आणि हे हनुमना, लक्ष्मणासह कौसलपती प्रभू तुझ्यावर सदा प्रसन्न राहोत. हे वत्सा, आता मी या डोळ्यांनी प्रभूंच्या कोमल शरीराचे दर्शन करू शकेन असा उपाय कर. तेव्हा हनुमानाने श्रीरामांच्या जवळ जाऊन जानकीच्या खुशालीची वार्ता सांगितली. सूर्यकुलभूषण श्रीरामांनी वार्ता ऐकल्यावर युवराज अंगद व विभीषण यांना बोलावून सांगितले की हनुमानाला बरोबर घेऊन जा आणि सीतेला आदराने घेऊन या. ते त्वरित सीतेकडे गेले. सर्व राक्षस अत्यंत नम्रतेने सीतेची सेवा करीत होत्या. विभीषणाने त्वरित त्यांना समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी अनेक प्रकारे सीतेला स्नान घातले, अनेक प्रकारचे दागिने घातले व मग एक सुंदर पालखी सजवून तिला ते घेऊन आले. सीता प्रसन्न होऊन सुखाचे धाम असलेल्या प्रियतम श्रीरामांचे स्मरण करीत मोठ्या हर्षाने पालखीत बसली. चारी बाजूंनी हातात छडी घेऊन रक्षक निघाले. सर्वांच्या मनात परम उल्हास होता. सर्व अस्वले व वानर दर्शन घेण्यासाठी आले. तेव्हा रक्षक रागवून सर्वांना रोखण्यासाठी धावले. श्री रघुनाथ हसत म्हणाले, हे मित्रा, माझे सांगणे ऐक आणि सीतेला पायी चालत घेऊन ये. यामुळे वानर तिला मातेप्रमाणे पाहू शकतील. प्रभूंचे वचन ऐकून अस्वले व वानर यांना आनंद झाला. आकाशातून देवांनी फुले उधळली. सीतेचे खरे स्वरूप पूर्वी अग्नीत ठेवले होते, आता अंतर्यामी भगवान ते स्वरूप प्रकट करू इच्छित होते. त्यासाठी करुणेचे भांडार असलेले श्रीराम लीलेसाठी काही कठोर बोलले. ते ऐकून सर्व राक्षसींना वाईट वाटले. प्रभूंचे बोलणे ऐकून शिरोधार्य मानून काया वाचा मनाने पवित्र असलेली सीता म्हणाली, हे लक्ष्मणा, तू मला धर्मासाठी सहाय्य कर आणि त्वरित अग्नी तयार कर. सीतेचे विरह, विवेक, धर्म आणि नीतीने परिपूर्ण बोलणं ऐकून लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आले.
तो दोनही हात जोडून उभा राहिला. तो सुद्धा प्रभूंना काही बोलू शकत नव्हता. मग श्रीरामांचा रोख पाहून लक्ष्मणाने ताबडतोब बरीचशी लाकडे आणून आग पेटवली. आग भडकल्याचे पाहून जानकीच्या मनात आनंद झाला. तिला कसलीही भीती वाटली नाही. सीतेने लीला करायची म्हणून म्हटले तर काया वाचा मनाने माझ्या हृदयात श्री रघुनाथांना सोडून दुसऱ्या कुणाचाही विचार आला नसेल तर सर्वांचे मनोगत जाणणारे अग्निदेव माझेही मनोगत जाणून घेणे माझ्यासाठी चंदनासमान शीतल होत. प्रभू श्रीरामांचे स्मरण करून आणि ज्यांच्या चरणांचे वंदन महादेव करतात, तसेच ज्यांच्यावर सीतेचे अत्यंत शुद्ध प्रेम आहे, त्या कौशलपतींचा जय जयकार करीत जानकीने चंदनाप्रमाणे शीतल झालेल्या अग्नीमध्ये प्रवेश केला. सीतेच्या प्रतिबिंबाने बिंबरूप चितेत प्रवेश केला आणि तिचा लौकिक कलंक प्रचंड अग्नीत जळून गेला. प्रभूंची ही लीला कुणाला समजू शकली नाही. देव, सिद्ध आणि मुनी हे सर्व आकाशात उभे राहून पाहत होते. तेव्हा अग्नीने शरीर धारण करून वेदांमध्ये व जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या खऱ्या सीतेचे हात धरून तिला श्रीरामांना समर्पित केले. ज्याप्रमाणे क्षीरसागराने भगवान विष्णूंना लक्ष्मी समर्पित केली होती. सीता श्रीरामांच्या डाव्या भागी विराजमान झाली तेव्हा त्यांची शोभा अनुपम होती. जणू नव्या उमललेल्या निळ्या कमळाजवळ सोनेरी कमळाची कळा शोभून दिसत होती. देव आनंदाने फुले उधळत होती. आकाशात दुंदुंभी वाजू लागल्या. किन्नर गाऊ लागले. विमानातील अप्सरा नाचू लागल्या. जानकीसह प्रभू रामचंद्रांची अपरिमित व अपार शोभा पाहून अस्वले व वानर आनंदून गेले आणि सुखसागर श्रीरामांचा विजय असो असे म्हणू लागले. तेव्हा श्री रघुनाथांची आज्ञा घेऊन व त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून चंद्र आपल्या सारथी मातली याच्यासह निघून गेला. त्यानंतर नेहमी स्वार्थी असलेले देव आले. ते जणू परमार्थाप्रमाणे बोलू लागले. हे दीनबंधू, हे दयाळू रघुराज, हे परमदेव, तुम्ही देवांच्यावर मोठी कृपा केली. विश्वाचा द्रोह करण्यात तत्पर असलेला हा दुष्ट, कामी आणि कुमार्गी रावण स्वतःच्याच पापामुळे नष्ट झाला. तुम्ही समरूप ब्रह्म, अविनाशी, अनित्य, एकरस स्वभावतः शत्रू मित्रभावाने रहित, अखंड, निर्गुण, अजन्मा, निष्पाप, निर्विकार, अजेय, अमोघ शक्तीचे आणि दयामय आहात. तुम्हीच मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन आणि परशुराम ही शरीरे धारण केली. हे नाथ, जेव्हा देवांना दुःख झाले तेव्हा अनेक शरीरे धारण करून तुम्हीच त्यांचे दुःख दूर केले. हा रावण दुष्ट, मलिन हृदय, देवांचा कायमचा शत्रू, कामी, लोभी, मदपरायण आणि अत्यंत क्रोधी होता. अशा अधर्म शिरोमणी रावणाने तुमचे परमपद प्राप्त केले. या गोष्टीचे आमच्या मनाला आश्चर्य वाटते. आम्ही देव श्रेष्ठ अधिकारी असूनही स्वार्थपरायण आहोत. तुमची भक्ती विसरून निरंतर जन्ममृत्यूच्या चक्रात सापडलो आहोत. आता हे प्रभू, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. अशी विनंती करून देव आणि सिद्ध तिथेच हात जोडून उभे राहिले. तेव्हा अत्यंत प्रेमाने पुलकित होऊन ब्रह्मदेव स्तुती करू लागले.